रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे कर्जत नगर परिषदेने दहिवली येथील इप्सार ग्रुप ऑफ कॉलेजची इमारत जप्त करून गेटला सील लावण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषदेच्या कर विभागाने महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 152 व 153 अंतर्गत ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. नगर परिषदेच्या नोंदीनुसार संबंधित संस्थेकडे मालमत्ता कर व इतर करांची एकूण 41,53,016 रुपये इतकी थकबाकी आहे. कर भरण्यासाठी नगर परिषदेने वारंवार बिले व नोटीस दिल्या होत्या, मात्र थकबाकीचा भरणा न झाल्याने अखेर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान इप्सार ग्रुप ऑफ कॉलेजची संपूर्ण इमारत जप्त करून गेटला नोटीस लावण्यात आली. तसेच गेटवरील टाळ्याला सील लावण्यात आले. झोन क्रमांक 2 चे प्रमुख शशांक शांताराम तलवटकर यांनी इमारत नगर परिषदेच्या ताब्यात घेतली. या जप्तीचा पंचनामा 13 मार्च 2026 रोजी पंचांच्या उपस्थित करण्यात आला. पंच म्हणून रमाकांत पुंडलिक दगडे व रितेश हरिश्चंद्र मिसाल उपस्थित होते. कर्जत नगर परिषद प्रशासनाने संबंधित संस्थेला थकबाकी तातडीने भरून मिळकत मुक्त करून घेण्याचे आवाहन केले आहे. तर या घडलेल्या प्रकारामुळे कॉलेजच्या विद्यार्थी व पालक वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.